क्रमांक 215 अरुण कटाळे. बोटावरची शाईची खूण दाखवा बरं. मॅडम, ज्या उमेदवाराला मी मतदान केलं आहे त्या उमेदवाराची चिठ्ठी त्या व्हीव्हीपॅटमध्ये न दिसता ते दुसऱ्याच उमेदवाराला मतदान केलं तर दिसतंय. याचा अर्थ असा की मी ज्या उमेदवाराला मतदान केलं त्याला ते मतदान झालेलं दिसत नाही आहे. हो मॅडम, मत एका उमेदवाराला दिले आणि चिठ्ठी दुसऱ्याच उमेदवाराची दिसते. हे असं कसं काय? हो, पण तुम्हाला खात्री आहे का तुम्ही जे सांगताय ते बरोबर आहे म्हणून? हो, मला खात्री आहे, पण मला पुन्हा मतदान करायचं आहे. हे बघा, नियम 49A खाली तुम्हाला टेस्ट वोट करता येईल, पण त्या अगोदर तुम्हाला डिक्लरेशन द्यावं लागेल. मी डिक्लेरेशन द्यायला तयार आहे. तुम्ही जे सांगताय ते जर टेस्ट वोटमध्ये खोटं आढळून आलं तर तुम्हाला IPCच्या 177 नुसार 6 महिन्यापर्यंत तुरुंगवास किंवा ₹1000चा दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. याची तुम्हाला समज देण्यात येत आहे. हो हो, मला मान्य आहे. तसंच तुम्हाला जाणीव करून देण्यात येत आहे की 49A खाली टेस्ट वोटसाठी तुमच्यासोबत मी स्वतः तसंच सर्व मतदान प्रतिनिधी देखील मतदान कक्षात उपस्थित राहतील. हो हो हो, मला मान्य आहे. हे घ्या, या डिक्लेरेशनवर सही करा. ठीक आहे, तुम्ही दुसऱ्या मतदान अधिकाऱ्याकडे जा. ते पुन्हा 17A या मतदार नोंदवहीमध्ये तुमची नोंद घेतील. बघितलं, तुम्ही ज्या उमेदवाराला मत दिलं त्या उमेदवाराची ही चिठ्ठी व्हीव्हीपॅट मध्ये दिसतीये ना? पाहिलीत ना तुम्ही पण? मतदारानं केलेली तक्रार खरी आढळल्यास मतदान बंद करावे व निवडणूक निर्णय अधिकारी यांना कळवावे. परंतु या ठिकाणी मतदाराने केलेली तक्रार खोटी आढळून आली असल्याने या मतदाराच्या 17A मधील दुसऱ्या नोंदीसमोर त्याने टेस्ट वोटमध्ये मतदान केलेल्या उमेदवाराचा अनुक्रमांक व नाव नमूद करण्यात येत असून त्यावर मतदाराची सही घेण्यात येत आहे. तसेच याची नोंद नमुना 17C मध्येही घेण्यात येईल.